उभायला हात जगी जाणवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचता होय धनी एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचता होय धनी दुही ठाई चुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचता होय धनी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू लयांचे केलिया स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण ते चिवंद श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कारून आता अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपासून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. तुकाराम महाराज सांगतायत संत महात्म्याने भगवान परमात्म्याला निर्गुणाचं सगुण बनवलं आणि त्यांना विटेवरती उभं केलं. जेव्हा भगवान परमात्मा विटेवरती उभा राहिला तेव्हा सर्वांना भक्ती करून त्याची प्राप्ती करून घेणं सोपं सहज शक्य होईल आणि सर्वांच्या इच्छा तो पूर्ण करील ही गोष्ट तुकोबाराय सर्वांमध्ये वरती हात करून ज्ञात करून देत आहेत अशा अर्थाचा हा अभंग आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा आहे. तो असा आपल्या सविंदने गावामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं आणि ग्रामस्थ सज्जनांच्या सहकार्याने तसेच गावातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या कुशल नेतृत्वाने व विशेष प्रयत्नाने भगवान परमात्म्याची मूर्ती या ठिकाणी स्थापन होण्याचं भाग्य वा योग मंदिर उभारण्याचं भाग्य आणि त्याचबरोबर जसा शास्त्राच्या दृष्टीने विकास हा दोन प्रकाराने सांगितलेला आहे. एक आध्यात्मिक विकास आणि एक बाह्य प्राकृत विकास असे विकासाचे दोन अंग आहेत. मला वाटतं आपल्या सविंदने गावकऱ्यांनी एका बाजूनी मंदिर उभारून मूर्तीची स्थापना करून हा आध्यात्मिक विकास साधला आणि दुसऱ्या बाजूनी ग्रामपंचायत आधी करून जी बाह्य विकासाची ग्राम विकासाची जी साधनं आहेत तीही या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. म्हणून गावकऱ्यांच्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा योग आहे की बाह्य विकास आणि आध्यात्मिक विकास अशा दोन्ही प्रकारचा ग्रामस्थांचा विकास या ग्रामाचा विकास आज एका पवित्र मुहूर्तावरती होत आहे आणि त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रमही आयोजित केला गेला. त्या निमित्ताने योगायोग असा की आपल्या कालभैरवाष्टमीच्या उत्सवातच मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त निघाला हा देखील योग आहे. कारण एकदा मूर्तीची स्थापना झाली की मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन हा प्रतिवर्षी साजरा करावा लागतो. पण तो मुहूर्तच असा निघाला की आपल्या गावात कालभैरवाष्टमी ही दरवर्षी होतच असते आणि त्यामुळे मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन हा आपोआपच होत राहणार आहे. आणि जसा मूर्तीचा वर्धापन दिन तसं ग्रामपंचायत उद्घाटन वर्धापन दिन देखील कालभैरवाष्टमीच्या निमित्ताने कोणाच्या मनात असो वा नसो पण सहजच हा दोन्ही प्रकारचा वर्धापन दिन प्रतिवर्षी होत राहील असाच मुहूर्त दोन आणि योगायोगाने तो निघालाय. कारण मुहूर्त आपल्या काढण्यावर नसतो, मुहूर्त निघण्यावर आपण वागावं लागतं. असं आहे. आपल्या मनाने ठरवलं आज मुहूर्त हवाय तो नाही निघणार, आपल्या इच्छेने नाही निघणार. एकादशी दिवशी उपवास करावा लागतो, आपल्या करण्यावर एकादशी निघते का? म्हणजे आज एकादशी करण्याऐवजी आम्हाला उद्या एकादशी करण्याची इच्छा आहे. शास्त्र म्हणतं तसं चालणार नाही. तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म करतो निहारच नाही. कोणतंही कार्य हे शास्त्राने सांगितलंय, कार्याकार्याची व्यवस्था शास्त्राने केलेली आहे आणि शास्त्र सांगेल तसं आपण करणं हे आपल्याला बंधनकारक आहे. पण आपल्या इच्छेनं शास्त्र वळणार नाही, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपण करणं हे आपलं कर्तव्य ठरेल. योगायोगाने या भैरवाष्टमीमध्ये काल भैरवाष्टमीमध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त निघाला आणि त्या मुहूर्तावरती हा कार्यक्रम ग्रामस्थांनी सरपंच तथा त्यांचे सहकारी आपले सोचरशेठ आणि सर्वच
पारमार्थिक आणि विविध क्षेत्रातले सर्व कार्यकर्ते, सर्वांचा निर्देश करणं शक्य नाही, उचितही नाही. तेव्हा सर्वांच्या ज्या ज्या पद्धतीने ज्यांचं या कार्यात योगदान प्राप्त झालं असेल त्या सर्वांचा बस. आणि खऱ्या अर्थाने आपण उल्लेख करण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या यादीत आपल्या सेवेची नोंद व्हावी, खरी ती सेवा ठरत असते. की ती नोंद कधीच पुसली जात नाही. तुमच्या माझ्या बोलण्यातली नोंद पुसू शकते, दगडावरचं नाव पुसू शकतं, एखाद्या वेळेला वर्तमानपत्रातलं पुसू शकतं, कालबाह्य ठरू शकतं. पण भगवंताच्या यादीत आपल्या सेवेची नोंद जर झाली ना तर ती कालत्रही पुसू शकत नाही. अशा अर्थाने ज्यांचं या कार्यात योगदान प्राप्त झालं या सर्वांच्या विद्यमाने हा एक मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आज संपन्न होत आहे. आणि त्या निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम अगदी आपल्याला अर्ध्या पाऊण तासात आटोपायचा आहे. कारण आपल्या नियोजित वेळेपेक्षा प्रत्येक कार्यक्रम थोडे पुढे सरकत आहेत. आता बहुतेक आपल्याला इंडियन टाइम सिस्टीम जवळजवळ असा प्रघात झालाय जिकडे तिकडे. लग्न 12:55 असेल तर 4:37 लागतं. बहुतेक वधूवरांच्या माता पितरांना, मित्र परिवारांना माहिती आहे आजचा पूर्ण दिवस हा लग्नाचा आहे की नाही. म्हणजे आज किती वाजून किती मिनिटांनी लागावं नव्हे, फक्त आज दिवस मावळायचे आत लागावं एवढंच. असं लग्नाप्रमाणे प्राण प्रतिष्ठित आहे. पण शास्त्राने सांगितलेलं आहे, फार सुंदर आहे. प्रभू रामचंद्र राजगादीवर बसणार होते. प्रभू रामचंद्र राजगादीवर बसणार होते. राजगादीवर बसण्याचा जो मुहूर्त लागतो, राजगादीवर बसण्याकरता मुहूर्त, तो वसिष्ठ मुनींनी काढला होता, सामान्य कोणी काढलेला नव्हता. मग रामप्रभूचा राजगादीचा मुहूर्त जर वसिष्ठ मुनींनी काढला होता तर रामप्रभूला राजगादीवर पाय टाकण्याऐवजी अरण्यात का जावं लागलं? असा अध्यात्म रामायणात प्रश्न विचारलेला आहे की वसिष्ठम दत्त लग्नंच राम किम रमते वनम. वसिष्ठम दत्त लग्नंच ही कुंडली तयार कोणी केली? वसिष्ठ मुनींनी केली. राम प्रभूला गादीवर बसण्याचा योग त्यांनीच काढून दिला मुहूर्त. मग राम किम रमते वनम, मग अरण्यात का जावं लागलं? मग किम कुर्वंती शुभाग्रहा, तुमचे शुभग्रह काय करतायत? आता आध्यात्मिक रामायणात प्रश्न विचारला असता त्याचं सुंदर पुढे विश्लेषण केलेलं आहे. वसिष्ठ मुनींनी राजा दशरथांना सांगितलं होतं की राम गादीवर बसण्याचा आनंद अयोध्यावासियांना होणार आणि तो आनंद साजरा करण्यामध्ये मुहूर्त टळणार, आणि मुहूर्त टळला तर अनर्थ ओढवेल, मुहूर्ताला जरा जपा. आणि त्याप्रमाणे नेमकं तसं घडलं. सगळ्यांना आनंद झाला, रामप्रभूचा उत्सव सुरू झाला, मुहूर्त टळला. त्याचबरोबर कैकेयीला तिथे विकल्प निर्माण झाला आणि कैकेयी रडू लागली. कारण ते राजा दशरथांनी विचारलं, सांगितलं अरण्यात पाठवा. ही गोष्ट प्रभू रामचंद्राच्या कानावरती गेली. ते राज शृंगार उतरले आणि वल्कल परिधान करून अरण्यात जावं लागलं. इतकं शुभग्रहाला महत्व आहे, इतकं मुहूर्ताला महत्व आहे. तसे आपल्या नियोजित वेळेपेक्षा थोडे कार्यक्रम लेट होत आहेत. त्याचं कारण की पहिलीच वेळ म्हणून असं म्हणावं लागेल. अशी जेव्हा आपण बरेच मंदिरं बांधू, जेव्हा बऱ्याच वेळेला प्राणप्रतिष्ठा करू, बऱ्याच वेळेला आपण त्याचा अनुभव घेऊ, तेव्हा मला वाटते सुधारून वाढवलेली आवृत्ती, पुस्तक छापणाऱ्यांना देखील पुन्हा दुसऱ्या आवृत्तीत काही दुरुस्ती करावी लागते, त्याच प्रमाणात आहे. ठीक आहे, पण आपण श्रद्धेनं जर देवाचं कार्य केलं तर मला वाटतं भगवान आपल्याला क्षमा करेल. विठ्ठल विठ्ठल. प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने ह्या सर्व मूर्तीची इथे आता त्याच्यावरती ज्याला आपण उपचार म्हणतो ते केले जात आहेत, संस्कार म्हणतो ते केले जात आहेत. आता पहिल्यांदा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा अर्थ आहे का? आपण मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय? इथे मूर्ती प्राण प्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे. इथं मूर्तीची स्थापना नसून त्या मूर्तीमध्ये त्या प्राणाची स्थापना आहे. प्राण प्रतिष्ठा असा शब्द आहे, वाक्प्रचार आहे. प्राण प्रतिष्ठा हा शास्त्रशुद्ध शब्द आहे. इथे प्रतिष्ठानाम स्थापन करणे, पण मूर्ती या सिंहासनावर स्थापन करणे ही तुमच्या आमच्या दिसण्यातली वस्तू आहे. पण न दिसण्यातली एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे त्या दगडाच्या वा अन्य धातूच्या मूर्तीमध्ये प्राणाची स्थापना करणे, देवाची स्थापना करणे. आणि ते सामर्थ्य आहे मंत्रामध्ये. परत नीट आहे का? ते सामर्थ्य आहे मंत्रामध्ये. आणि मला वाटतं त्याचा नित्य आपल्याला अनुभव देखील आहे. प्राण प्रतिष्ठेचे दोन प्रकार आहेत, एक चल प्रतिष्ठा आणि एक अचल प्रतिष्ठा. जी चल प्रतिष्ठा असते ती कधी काळी हलवता येते, पण अचल प्रतिष्ठा केली जाते ती एकदा स्थापन केलेली मूर्ती पुन्हा हलवता येत नाही, याला अचल प्रतिष्ठा म्हणतात. आणि मंत्र सामर्थ्यानं त्या देवतेचं स्थापन त्या मूर्तीमध्ये करणं. आणि मग संतांनी वर्णन केलेलं आहे, ती मूर्ती पाषाणाची यापूर्वी होती, आता तिला पाषाण म्हणून चालणार नाही. यापूर्वी ती नदी होती, आता समुद्रात मिळाली, आता तिला नदी म्हणून चालणार नाही. यापूर्वी तो जीव होता, पण भक्ती करून देव झालाय, आता त्याला सामान्य जीव म्हणून चालणार नाही. असं एका अभंगात वर्णन केलेलं आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नय लिंगा, संत नव्हती जगा मानसाच्या तारीखे. पाषाण म्हणू नय लिंगा, पाषाणाचं लिंग तयार झालं महादेवाचं वा मूर्ती घडली, पण आता पाषाण म्हणू नये, आता तिला दगड म्हणून चालणार नाही, आता देव म्हणावं लागेल. का? मंत्रांनी ती देवता त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि एकदा स्थापन केली, आजपासून आपण पाषाण म्हणून तिकडे पाहता कामा नये, दगड म्हणता कामा नये. आणि त्या मूर्तीला जर आता तुम्ही दगड म्हणाल तर कदाचित आपलं नाव दगडाच्या यादीत जाईल, की आपल्याला त्यातलं काहीही कळत नाही, आपण निर्बुद्ध आहोत.
दगडासारखे जड आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून मूर्तीची स्थापना नसून प्राणप्रतिष्ठा आहे, प्राणाची स्थापना आहे. आता प्राणप्रतिष्ठेनिमित्तानेच आजचं कीर्तन असल्यामुळे मी अभंग असा निवडलाय, देव बैसले सिंहासनी. मी सुरुवातीलाच बोललो देव बैसले सिंहासनी, तर आता मी थोडासा बदल करून घेतो, देव बैसणार सिंहासनी, थोडासा बदल करून घेतो. कारण प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन असतं की अगोदर स्थापना असावी आणि त्या निमित्ताने कीर्तन असतं, मग देव बैसले सिंहासनी असा तुकोबारायांचा अभंग आहे हा. पण आता देव बैसणार सिंहासनी काही अवकाशात काही वेळात आता हे देव सिंहासनावर स्थानापन्न होणार आहे, त्यात देवतेचं आणि निर्माण होणार आहे मंत्राने. आणि एकदा त्या ठिकाणी देवत्व निर्माण झालं की तोच देव आता तुमच्या सर्व गावाची अरिष्ट संकट दुःख निवृत्त करण्याकरता तत्परतेने उभा राहणार आहे. आणि आपण सर्वांनी भक्ती करून आपलं जीवन त्या ठिकाणी कृतार्थ करून घ्यायचं आहे. ही संधी आता आपल्या सविंदनेकरांना प्राप्त होत आहे. त्या निमित्ताने कीर्तनाचा अभंग मी निवडलाय. आता अभंगाची भूमिका महत्वाची सांगतो. पहिल्यांदा मी तुम्हाला प्राणप्रतिष्ठे संबंधाने 2 शब्द बोललो. आता महत्वाची अभंगाची भूमिका अशी आहे. अभंगाचं शेवटचं चरण आहे, दुही ठाई तुका नाही पडू देत तुका. 2 जागेवर तुकाराम महाराज चूक होऊ देत नाहीत असा सरळ अर्थ आहे. दोही ठाई म्हणजे दोन्ही ठिकाणी. आता 2 ठिकाणं कोणती की तुकोबाराय तिथे चूक न होता बिनचूक रीतीनं कार्य करतायत. तर 2 ठिकाणं अशी आहेत, देवाचा निरोप जगापर्यंत पोहोचवण्यात एक आणि जगाचं गाऱ्हाणं देवापर्यंत सांगण्यात. या 2 ठिकाणी तुकाराम महाराज अजिबात चूक होऊ देत नाही, तर बिनचूक रीतीनं हे काम करतायत. परत ऐकून ठेवा, मला वाटतं व्यवहार लवकर कळेल. आमदार खासदार हे शब्द आपल्याला माहिती आहेत ना, तर सर्वांना माहिती आहेत. ते शब्द मी इथं का उच्चारतोय, ती नावं का घेतोय, त्यातून आपल्याला संतांचं आणि कार्य समजून घ्यायचंय. पण ही एकांगीन पूर्ण आहे, दृष्टांत सर्वांगीण नसतो. आमदार खासदारासारखेच संत असं समजायचं नाही. फक्त कार्य समजून घेण्याकरता हा एक दृष्टांत डोळ्यापुढे ठेवा. आमदार खासदारांचं कर्तव्य काय की ज्या ज्या दिल्लीमध्ये योजना निघतील सुरुवातीला त्या गल्ली गल्लीत राबवणे एक, आणि गल्ली गल्लीत फिरून लोकांच्या अडी अडचणी समजून घेऊन दिल्लीमध्ये नेऊन मांडणे. जगाचं म्हणजे सर्व आपल्या मतदारसंघातलं जे घराणं ज्या अडी अडचणी आहे त्या मंत्र्यापर्यंत नेऊन पोहोचवणे आणि तिथे ज्या ज्या नवीन योजना निघतील त्या आपल्या गावापर्यंत राबवणे. हे कार्य कोणाचं आहे? आता हे कळत नाही तर मग संत कधी कळायचे? हे कार्य मी कशाकरता सांगितलं, संतांचं कार्य आपल्याला समजून घ्यायचंय. यांच्याकडे जशी 2 कामाच्या जबाबदाऱ्या आहेत, तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील, तुमच्या गावात पाणी नाही, पाण्याची अडचण असेल, हायस्कूल कॉलेज नसेल, ती अडचण असेल, तुमच्या गावाचा जो जो विकास आहे, तुमच्या परिसरात रोड नसेल, अंक नसेल, सर्व्हिस नसेल, कोणाला इथं कारखाना उभारणे आहे वगैरे काय अडचणी त्या दिल्लीमध्ये नेऊन पोहोचवणे आणि तिथे ज्या ज्या योजना निघतील त्या आपल्या गल्ली गल्लीपर्यंत राबवणे. ही 2 प्रकारची जबाबदारी जशी पुढाऱ्यांची असू शकते तशी संत हे परमार्थातले पुढारी आहेत. पण पुढारी या शब्दात संतांना फार कमी पडणार आहे तो, पण फक्त कार्य समजून देण्यापुरता मी शब्द वापरला तो. संतांची तशीच जबाबदारी आहे. तुमची जी दुःख आहेत ती देवापुढे नेऊन मांडणे. देवा यांचं हे दुःख आहे, यांचं हे दुःख आहे, आणि देवाचा तुम्ही काही जण देव पुढे नेऊन मांडणे आणि देवानी जी आश्वासनं दिलीत त्याची पूर्तता म्हणून संतांनी आपल्यापर्यंत आणून ते पोहोचवणे. ही 2 प्रकारची जबाबदारी संतांची आहे. म्हणून दोही ठाई तुका या अभंगाचं शेवटचं चरण आहे की या दोन्ही ठिकाणी तुकाराम महाराज तिळमात्र चूक होऊ देत नाहीत. पहिल्यांदा जगाचं गाऱ्हाणं देवापर्यंत पोहोचवणे. त्यासाठी तुम्हाला भागवतातले काही प्रमाण सांगतो. या सर्व जगाचा उद्धार व्हावा अशी तळमळ मनात बाळगून देवाकडे संत जात आहेत आणि देवाला सांगतायत की देवा या सर्व जगाचा उद्धार कर, या त्रैलोक्याचा उद्धार कर. तर 11 स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये जेव्हा उद्धवानी जगाचं गाऱ्हाणं देवापुढे मांडलं तेव्हा भगवान परमात्म्याने प्रथम नकार दिला की मी यांचा उद्धार करणार नाही. यांचा उद्धार करणार नाही म्हटल्यानंतर उद्धवानी पुन्हा देवाला विचारलं का करणार नाही. तर देव बोलण्याच्या अगोदर उद्धवाच्याच लक्षात आलं की तू का नकार देतोस. ते कारण मला कळलं आणि ते कारण दूर करून पुन्हा तुला उद्धार करावाच लागेल. याकरता देवालाच संतांनी आणि तसं प्रेमाचं ज्याला आपण दडपण म्हणतो ते आणलं आणि देवाला सर्वांचा उद्धार करण्याची विनंती केली आणि कबूल करून घेतला देवाकडून. आता ओव्या सांगतो भागवतातल्या. या सकळ जनाच्या विषयी मनसे तुझा आग्रह काही जन माते प्रार्थित नाही ऐसे जरी काही कल्पिसी. उद्धव म्हणतोय या सर्वांचा उद्धार कर असं माझं म्हणणं आहे, पण कदाचित तू हो का म्हणत नाही म्हणजे तुझ्या कदाचित असं मनात येत असेल
की तुझं हृदय मला माहिती आहे. जो मला शरण येईल त्याचं मी जन्म मरण निवारण करेल, जे मला शरण येणार नाही त्यांचं मी जन्म मरण दुःख निवारण करणार नाही. यांच्या लाख हारी अडचणी असू दे. कारण भागवताच्या एकादश स्कंदात असं म्हटलेलं आहे, भजंती ये यथा देवान देवापि तथैवतान. जे मला शरण येतील त्यांचं मी जन्म मरण निवारण करेल. किंवा ज्ञानेश्वरीचं तसं भगवंताचं ब्रीद वाक्यच आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. याला जी शरणागता शरण्य मीची एक. भगवान सांगतायत जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. जो मला शरण येईल त्याचं मी मरण निवारण करेल. मी कोणाचंही जन्म मरण निवारण करणार रिकामा नाही. मला वाटतं व्यवहार देखील तसंच सांगतो. व्यवहाराचे तुमचे अनुभव तेच आहेत. तुम्ही कोणालाही पैसे द्यायला रिकामे आहेत. आंधळे पांगळे तुमच्या पाया पडतात, 5 पैसे मागतात, तुम्ही देत नाही. आणि स्वतःची पत्नी म्हणते बाजारला जायचंय, पैसे कुठे आहेत? म्हणजे खिशात हात घाल, त्या खिशात पॉकेट आहे, ते काढ, लागतील तितके ने. म्हणले 500 रुपयाची नोट आहे, सुट्टे नाही, 500 घेऊन जाय. उरले तर आनंदी, नाही तर तिकडच माहेराला घेऊन जा. पण इतका विश्वास आहे. मग जो माणूस 5 पैसे देत नाही तो 500 रुपये का देतो? याचं कारण कोणालाही द्यायला रिकामा आहे का तो? ती पत्नी आहे, ती अर्धांगी आहे, ती सेवा करते, जिने आपलं जीवन मला अर्पण केलेलं आहे आणि म्हणून मी तिची जबाबदारी वाहणं माझं कर्तव्य आहे. मी यज्ञ आणि अग्निदेवतेसमोर आणि शपथ घेतलेले धर्मेचे अर्थेचे कामेचे नातीचरामी नातीचरामी नातीचरा सोळा संकल्प असं म्हणून पाणी ग्रहण केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलंय. कन्यादान करतोय तेव्हा बाप ऋणातून सुटतो आणि पाणी ग्रहण करतोय तेव्हा जावाई अटकतो. कन्यादान करणे म्हणजे पाणी सोडणे. ही माझी मुलगी आजपासून मी तुम्हाला अर्पण केली. पण तो पाणी ग्रहण करतो, त्यांनी पाणी ग्रहण करणे म्हणजे तेव्हापासून तिची जबाबदारी आपल्या माथी मारून घेणे. मी आजपासून धर्माने अर्थाने कामाने हिचा सांभाळ करील सांभाळ करील सांभाळ करील आता अग्निदेवतेसमोर इष्टदेवतेसमोर कुलदेवतेसमोर आपतेष्टांसमोर नातेवाईकांसमोर परिवारांसमोर मी शपथ घेत आहे, वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे. थोडा संकल्प असं म्हणून सगळं रजिस्टरला काय करता हे त्याच्या फार पुढचं आहे. आणि मग तेव्हा तिथून पुढे मग सांगत असतात विद्या बंधवर वगैरे हे सगळं तुमच्या पाठच आहे. आणि मग अक्षता टाकल्या जातात आणि अक्षता पडल्या की एकदम कुळात बदल होतो. सकाळी भामरेन दुपारून देवरे. लग्न लागलं की कुळ बदललं मुलीचं. का हे कशाकरता सांगायचंय मला? त्यांनी तिची जीवनाची जबाबदारी घेतली आहे आणि तिने आपलं जीवन त्यांना अर्पण केलं. म्हणून तिच्यासाठी 500च काय 5 लाख रुपये लागले तरी चालतील. मरता मरता देखील तिची काळजी करीत करीत मरतो. मी आता म्हातारा झालोय, बरं आता मी मरणार, तर मग तुझं कसं होईल? मुलाकडे तुला हात पसरण्याची वेळ येऊ नये. तुझ्या नावावरती 1 लाख रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये टाकून देतो. तुला यात्रेला जायची इच्छा झाली, तुला अमकं झालं तमकं झालं, ते तुझ्या नावावर असू दे. का काळजी करतो? कोणाची का करीत नाही? तसं देव देखील कोणाची काळजी करायला रिकामा आहे का? तो त्याच्या फक्त भक्ताची काळजी करतो, बाकी त्यांची काळजी करीत नाही. तो म्हणतो जो मला शरण येईल, ज्यांनी सर्व जीवन मला अर्पण केलंय, मग त्याचं सर्व मी काही करतोय. तया ते सर्व मी करी, त्यांचं सर्व मी काही करतो. तुम्हीच बोलू नका, हा नियम सर्वांना लागू आहे. म्हणले ठीक आहे. विठाला 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 मग मला शरण येईल तर मी त्यांचं मरण निवारण करतो असं देवाचं ब्रीद आहे. पण उद्धव म्हणतोय देवा या सर्वांचा उद्धार कर असं माझं म्हणणं आहे. आता थोडस हे नियमात बसत नाही प्रकरण, तुमचं कायद्याच्या कक्षेत बसत नाहीये हे, तरी पण मंजूर करून घेतले संतांनी. तुम्हाला काय मी म्हणतोय ते करून टाका. पण वरच्या अधिकारी मध्ये आहोत तसं बसत, ते मला माहिती बसत नाही, पण फोन माझा आहे हे लक्षात ठेवा. करणं भाग आहे. हे तसं उद्धवाने सांगितलं देवा या सर्वांचा उद्धार कर. म्हणजे हे शरण येत नाहीत. मग उद्धवाने एक गोष्ट सांगितली देवाला. ती गोष्ट म्हणजे टाइमपास करण्याकरता नाही, त्यात मुद्दा आहे. देवा म्हणे काय, एक आंधळा ग्रहस्थ रस्त्याने चालला, म्हणजे बरं एका खड्ड्यात पडला. साहजिक आहे, भगवान म्हटले डोळे नसल्यावर पडणारच. मग एका डोळसाने त्याला बघितलं खड्ड्यात पडताना, म्हटले बर. तेवढ्यात बाकीचे लोक धावून आले आणि त्यांनी विचारलं अरे अरे आंधळ्या ग्रहस्थाला खड्ड्यात पडताना कोणीच बघितलं नाही का रे? इथं कोणी नव्हतं का? तेवढ्यात एक डोळस माणूस म्हणे असं म्हणू नका, कोणी नव्हतं, मी होतो. मी म्हणजे मग तू त्याला रस्ता का नाही सांगितला? तो म्हणे मी सांगितला असता रस्ता, पण त्याने मला कुठं विचारला. तुम्ही ऐकतायत ना पण कीर्तन? नाहीत ऐकत अजूनही. मी त्या आंधळ्या ग्रस्ताला रस्ता दाखवला असता, परंतु त्यांनी मला विचारायला हवं होतं की रस्ता कोणीकडे खड्डा कोणीकडे आहे. माझं तत्व आहे महापृष्ठम कश्यचित ब्रूयात, विचारल्याशिवाय सांगायचं नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. बाकीचे लोक म्हणू लागले इकडे, म्हणजे काय त्यांनी तुला रस्ता विचारला असता तर तू सांगितला असता असं तुझं म्हणणं आहे? म्हणजे हो, पण प्रथमता माझा एक, तुला त्यांनी रस्ता विचारावा यासाठी प्रथम तू इथं आहे हे त्याला दिसायला
पाहिजे होतं म्हणे. हो. आणि काय हो, तू इथं आहे हे जर त्याला दिसला असतं तर खड्डा दिसला नसता. अरे वेड्या, रस्ता विचारणाराचा प्रश्न नव्हे, तुला दिसतंय तू सांगावं, त्याच्या विचारण्याची वाट पाहू नये. भगवंत म्हटले बरोबर आहे, डोळसानी त्याला रस्त्याला लावावं, आंधळ्याग्रस्ताच्या विचारण्याची वाट पाहू नये. तेव्हा बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग काय बरोबर आहे? तू म्हणतो हे शरण येतील मग मी त्यांचं मरण निवारण करीन. पण हे ज्ञानांध जगत आहे, ज्ञानाचे डोळे नाही त्यांना, आणि त्यामुळे त्यांना शरणागतीची वाट दिसत नाही, म्हणून जन्म मरणाच्या खड्ड्यात पडतंय जगत. मग आज तू डोळस आहेस ना, म्हटलं हो, मग तुझी जबाबदारी आहे त्यांचा उद्धार करणे. किती तळमळीनं आपलं गारहाणं देवा पुढे मांडलंय संतांनी. आता पुढची ओवी आहे का? आंधळा अंधकुपी पडता खूप नाम विहीर, आंधळा अंधकुपी पडता मग देखणे लावावे सत्पथा, डोळसाने त्याला मार्गाला लावावं. तेवी म्हणजे त्याप्रमाणे ज्ञानांध दुःखी बुडता त्याची उद्धारावया तत्वता मी प्रार्थित असे. हे ज्ञानांध जगत आहे, ज्ञानाचा अंध जगत आहे, यांचा उद्धार करण्याकरता माझी प्रार्थना आहे. म्हणजे जगाचं दुःख देवाजवळ पोहोचवलंय संतांनी, चूक होऊ दिली नाही. आता एक बाजू, आता दुसरी बाजू देवाचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवलाय, तो देखील बिनचूक रीतीने. आता निरोप सांगण्यात पुन्हा दोन प्रकार आहेत. काही काही निरोप सांगतात पण स्वतः त्याच्याशी काही संबंध नाही. आता जरा व्यवहार सांगतो मी तुम्हाला. काही माणसं म्हणतात हो म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या सासूवाडीला बोलवलं त्यांनी बरं का हो, म्हणजे कशा करता कोणाला माहिती, मला निरोप सांगितलं मी तुम्हाला सांगतो, जा नाही तर नका जा. निरोप पोहोचवला पण त्या निरोपाशी स्वतःचा काही संबंध जाऊ दे. त्याच्या पुढे पोस्टमन तुमच्या घरी पत्र आणून देतो, ते पूर्ण आहे का अर्ध आहे, रडण्याचं आहे का हसण्याचं आहे, ते कोणी ठरवायचं? ज्याला पत्र आलंय त्यांनी ठरवायचं. पोस्टमन रडतही नाही, तुम्हाला मुलगा झाला ते हसतही नाही. तुमची सासूबाई गचकली, रडतही नाही. रडा नाही तर हसा, तो प्रश्न तुमचा आहे. मला वाटतं तुकोबाराने आपल्या अभंगात वर्णन केलंय, निरोप सांगता भय न वाटे न चिंता. तो निरोप सांगतोय पण त्यामुळे तो दुःखी होत नाही, सुखी होत नाही, तो प्रश्न तुमचा. निरोप सांगतोय तसं तुकाराम महाराज आधी करून संत आपल्याला निरोप सांगताय तेव्हाचा, पण पोस्टमन सारखा सांगतात का? तुम्ही रडा नाही तर हसा नाही, संत रडून स्वतः सांगतायत बाबा रे यात तुमचं नुकसान आहे, आणि तुमचा उद्धार होईल तेव्हा हसून सांगतायत यात तुमचं खरं कल्याण आहे. म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे. तसं निरोप सांगण्याचं काम करतायत तुकोबाराय नव्हे, तुकाराम महाराज म्हणताय देवानीच मला निरोप घेऊन पाठवलंय. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा मज निरोपा धाडिले. तुकोबारायांचा देवाने मला निरोप घेऊन पाठवले तुमच्यापर्यंत. काय निरोप आहे? चोखोबाराय दौंडी पिटून सांगतायत, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पीठ विभावे चोखा मिळा. चोखोबाराने दौंडी वाजवून सांगितली. हे बघा, ऐका ऐका, लक्षात ठेवा. अरे बाबा धपत नाही, नरकात जावं लागेल, करण्याची हिची करा, नरका अघोरा का जाता, दयामध्ये नारायण शुद्ध पुण्यते, असा सर्वांना दौंडी पिटून असा उपदेश केलेला आहे. म्हणजे चोखोबाराय सर्व संत महात्मे इति वेदांत दिंडीमा हा दौंडी पिटून हे मत जाहीर केलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, तुमचा त्याशिवाय उद्धार नाही, उद्धार नाही, उद्धार नाही, तुम्ही देवाला शरण जा, शरण जा. हा देवाचा निरोप आपल्यापर्यंत. पण निरोप सांगत असताना पुन्हा एक महत्वाची गोष्ट, निरोप सांगितलाय पण कोणता, काय सांगितला निरोप, तर त्याच अभंगात आहे. निरोप सांगितला तुकाराम महाराजांनी, पण कोणता? विटेवरी जाती पाऊले समान, तोची एक दान शुरदाता, विटेवरी जाती पाऊले समान. हा निरोप सांगितला जगाला की हे बघा तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे का? म्हटलं हो. मग तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कोणती? पहिल्यांदा देव निर्गुण निराकार होता, अरूप होता. म्हणले बर, निर्गुण निराकार होता तोपर्यंत त्याची प्राप्ती अवघड होती. ती कशाने होती? 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीच्या, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूच एक निभ्रांत, भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे. निर्गुणाची प्राप्ती योगाने होते, आणि योग म्हटला की तिथे क्लिष्टता आली. अष्टांग योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी इतके एवढे 8 अंग एकत्र येतात आणि त्यांनी केला जातो, त्याला म्हणतात अष्टांग योग. या अष्टांग योगाने ईश्वराची प्राप्ती होते. त्यातलं एक एक प्रमेय इतका अवघड आहे आणि क्लिष्ट आहे, म्हणून लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. जाऊ द्या, देवाची प्राप्ती अवघड आहे, अशक्य आहे, आपल्या प्रयत्नाच्या बाहेर आहे. आता असं म्हणून लोक परमात्मा प्राप्ती करीत नव्हते. तेव्हा तुकाराम महाराज म्हटले, आम्ही विचार केला लोकांना नाही का रोगच नाही तुम्हाला, तर औषधाचा काय प्रश्न आहे? मी आजारी माणसाचं वर्णन करतोय. देखे रोगाते जिनावे ज्ञानेश्वरीत म्हटलंय. औषध तरी द्यावे परी अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. रोगाला घालवणार अतिरुच्च मधुर असा औषध असेल तर कोणाला आवडत नाही. तसा तुम्हाला देव पाहिजे. आमचे गुरुनाम गुरु मामासाहेब विनोदानी म्हणायचे मुंबईतल्या कीर्तनामध्ये, मुंबईकरांना देव पाहिजे
पण रविवारची सुट्टी पाहून आला तर तुम्हाला जर का देव म्हणू लागला मी देव आहे तुम्हाला भेटण्यासाठी आलो, पण तुम्ही आज खाडा टाक करा, तुम्ही रजा टाका, तर मग तुम्ही म्हणाला आम्हाला देव नकोय. रविवारची सुट्टी पाहून आला तर ठीक आहे, आता मोकळ्या वेळात भेटायला, मग बरं आहे भेटू आम्ही देवाला, अशी स्थिती आहे. तसा देव नकोय असं नाही, पण अवघड साधनाने नकोय, सोप्या साधनाने मिळत असेल तर ठीक आहे. मग तुकाराम महाराज म्हटले हे बघा, तो सोपा केला तो संत महात्म्याने. त्याला निर्गुण निराकार होता तोपर्यंत अवघड होता, त्याला सगुण साकार बनवलं भक्तांनी. देवाला सांगितलं देवा ले काय, जसं आता काही राज्यामध्ये मतदान सुरू आहे, मतमोजणी सुरू आहे, निकालही आता चालू आहे सपाटून, तुम्ही ऐकताय. त्यावेळेला ते मधली मंडळी त्या वरच्या लोकांना सांगतायत तुम्हाला लोकांनी मतदान करावं वाटत असेल तर तुमची दिल्ली सोडा आणि गल्ली गल्लीत प्रचार दौरे काढा, त्यातल्या त्यात प्रचार सभा घ्या आणि बोगस का होईना पण आश्वासन द्या, तरच लोक तुम्हाला मतदान करतील, नाही तर लोकांना गरज नाही आता. मग त्यांनी तसा दौरा करावा फिरावं यांचं ऐकून. तसं संत देवाला म्हणाले देवा तू म्हणतील मी वैकुंठात राहील आणि या सगळ्यांनी माळी घालाव्यात, गंध लावावा, वारी करावी, यज्ञ यागादी कर्म करावेत, लोकांना गरज नाही. मग तुला तुझं वैकुंठ लोक सोडून आमच्या पंढरपूरला यावं लागेल, सगुण साकार व्हावं लागेल, विटेवर उभं राहावं लागेल आणि लोकांना आश्वासनं द्यावी लागतील जे जे माझ्याकडे येतील. मग तुम्ही जी मनात इच्छा धराल, तुमचं लग्न होत नाही लग्न होईल, तुम्हाला मुलगा होत नाही मुलगा होईल, तुमची कोर्टातली केस तुमच्या बाजूने निकाल लागेल, ठीक आहे, डोकं दुखतंय राहून जाईल, पती पत्नीचं जमत नाही जमून जाईल, अजून तुम्हाला लॉटरीचा नंबर लागेल, अजून बरं ठीक आहे तुम्हाला सत्ता पाहिजे तुम्ही मंत्री व्हाल जा, अशी आश्वासनं द्या आणि मगच लोक त्या अभिलाषेनं का होईना पण तुमची भक्ती करतील. असा देवाला हट्ट धरला आणि देवालाही ऐकावं. देव एवढा मोठा शक्तिमान पण भक्तांचा मग चांगली कमाल केली तुम्ही. आता ही सगळी कीर्तनकारांची यादी बरोबर आहे नाही, हे सगळे पैलवान मल्ल हिंद केसरी आहे की नाही. हे कशा करता मी वर्णन सांगतोय तुम्हाला, इतकी ताकद की एक मिनिटात समोरचा किती जबरदस्त पैलवान असेल तर शीत करण्याची पॉवर शक्ती ज्याच्यात आहे. पण तोच माणूस पैलवान घरातून बाहेर पडताना त्यांच्या 2 वर्षाच्या मुलांनी त्यांचं उपरलं धरावं आणि खाली बसवावं, धरा खाली बसा, तो खाली बसतो, बसा खाली, बसले खाली, उभे ना नका राहू उभे राहिले उभे. जसं म्हटलं तसं बाप ऐकतो. मी म्हणतो त्या एवढ्याशा 2 वर्षाच्या मुलाला गुडघ्याचा धक्का दिला तरी पोऱ्याला सलाईन देऊन उपयोग होणार नाही, इतकी ताकद आहे बापामध्ये, इतकं सामर्थ्य, इतकं बळ आहे. पण एवढा मोठा शक्तिमान बाप पण एवढ्याशा मुलाचं ऐकतो. तिथं शक्तीचा हा संबंध नाही, तिथं स्नेह संबंध आहे, प्रेम संबंध आहे. आणि म्हणून एवढा मोठा बाप त्या मुलाचा ऐकतो. पदरी घाली पिळा बाप निर्बळासाठी बाळा, बाळासाठी बाप निर्बळ बनतो आणि त्याचा ऐकतो. अरे नको रे दाढी ओढू, का बरं ताकद नाही याच्यात, अरे नको रे कान पिळू, मुलगा त्याचा कान पिळतो, शेंडी ओढतो आहे की नाही, कानात बोट घालतो, डोळ्यात बोट घालतो, पण बाप आपला रडण्याचं निमित्त करतो, निर्बळ होतो. हे प्रेम संबंध आहेत. तसा एवढा बलवान परमात्मा, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम, एवढा बलवान आहे. बळी आगळा पाळी लोक पाळा, रिघ नाही कळी काळा रे, पण पुंडलिक पाटील त्याने केली कुळवाडी, तो झाला भव दुःखा वेगळा रे. हे वर्णन आहे. एवढा मोठा देव संतांचा ऐकतो. देवा तुला सगुण व्हावं लागेल, झालो बाबा होतो, विटेवर उभं राहावं लागेल सिंहासनावर, म्हटले होतो. मग संतांनी हट्ट धरला आणि देव निर्गुणाचा सगुण झाला, विटेवर उभा राहिला, सिंहासनावर झाला. मग तुकाराम महाराज म्हटले ही गोष्ट जगाकरता केली आम्ही. संत तर योगीच होते, त्यांना तर देवाची प्राप्ती अहोरात्र होतीच, पण तुम्हाला सोप्या साधनाने देव पाहिजे होता ना. मग तुमच्या आमच्या करता संतांनी स्वतःची भक्ती पणाला लावली आणि देवाला सगुण साकार केलं. आता ही गोष्ट कोणाकरता केली, जाऊ द्या व्यवहार सांगतो तुम्हाला म्हणजे कळलं थोडस. कल्पना करा, मोठा माणूस आहे, तो मुंबईला ऍडमिट होऊन आपला रोग बरा करू शकतो, जगात फॉरेनला जाऊ शकतो, तो परदेशातल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊ शकतो. परंतु गावात नेत्र शिबिर कशा करता, सर्व गोरगरिबांकरता की ज्यांना तितके पैसे नाहीत, विमानाचं तिकीट काढणं शक्य नाही, तिथपर्यंत नंबर लावण्याचा वशिला नाही, हो मग गोरगरिबांकरता नेत्र शिबिर. पण त्याच्या पुढची गोष्ट आहे का, नेत्र शिबिर जनतेकरता आणलं ना गावात. मग ही गोष्ट जर जनतेला कळवलीच नाही तर किती लोक त्याच्यात ऍडमिट होतील. मग जितकं शिबिर गावात आणणं महत्वाचं आहे, तितकंच गावात शिबिर कोणत्या तारखेला होणार आहे हे लोकांना कळवणं तितकंच महत्वाचं आहे. तसा निर्गुणाचा देव सगुण जनतेकरता केला ना, ही गोष्ट करणं जितकी महत्वाची होती तितकीच महत्वाची गोष्ट लोकांना कळवणं
महत्वाची होती. मग तुकाराम महाराजांना आनंद झाला आणि लाखो कोट्यावधी लोकांमध्ये ही गोष्ट सांगत सुटले. हे बघा हो, आता निर्गुण निराकार देव राहिला नाही, आता सगुण साकार झाला. योगाने अवघड प्राप्त होती तर आता भक्तीनं प्राप्ती होते. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आता तो सोपा झाला, आता सोपा झाला. पण ही गोष्ट लोकांना सांगायची आहे. पूर्वी लाऊड स्पीकरची व्यवस्था नव्हती. आता ही आपल्या सुदैवाने लाऊड स्पीकरची व्यवस्था निघाली. पण ते निघत चाललं तसं आमचे स्पीकर कमी होत चालले पॉवर. पूर्वीच्या लोकांचे स्पीकर एम्प्लिफायर इतके पॉवरफुल होते, हे लाऊड स्पीकर नसायचं. पण हजारो वारकऱ्यांना म्हणतात कीर्तन ऐकायला जायचं. मग त्यावेळेसची प्रथा अशी होती की जास्त लोकांमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जर सांगायचीच ठरली तर वरती हात करायचा आणि मग सांगायची. पूर्वीची प्रथा अशी होती. जास्त लोकांमध्ये एखादी महत्वाची गोष्ट जर सर्वांनी ऐकावी वाटत असेल तर पहिल्यांदा आपण आपला उंच हात करायचा वरती. मला वाटतं हा प्रकार अजूनही जे आळंदीपासून माऊलींच्या सोहळ्यात पंढरपूरला जात असतील, ज्यांना वेळ मिळत असेल, पुणे जिल्ह्यात जन्माला येऊन सुद्धा जे गेले असतील त्यांना माहिती आहे. जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक त्या सोहळ्यात सहभागी होतात. 2.5 लाख 3 लाख. पण चोपदार जेव्हा आपली काठी वर करतो, माऊलीचा चोपदार, त्यावेळेला टाचणी पडेल तर आवाज येईल. आपले 3.5 लोक पण गप्प बसत नाही. एखादं म्हातारा कुरकुरच करील, लहान पोरच बडबड करतील, एखादं डोकंच खाजवील, उठूनच जाईल. कारण ती यातली नाहीत ना मंडळी. आणि त्या सोहळ्याचे येतात ते सगळे त्या क्षेत्रातले असतात. चोपदारांनी काठी वरती केली, वर हात, की सर्व माणसं एकदम शांत होतात. आणि मग तो चोपदार विना लाऊड स्पीकरचं बोलत असतो. हरवलेल्या जिन्सा, आलेल्या वस्तू, उद्या किती वाजता निघायचंय, मीटिंग किती वाजता आहे, कुठल्या ठिकाणी आहे वगैरे एवढ्या लोकांना ऐकायला मिळतं. म्हणजे ती प्रथा आजही आहे, वर हात करून एवढ्या लोकांना सांगणे. जसं तुकाराम महाराजांनी निर्गुणाचा सगुण केलेला देव ही गोष्ट लोकांना सांगण्यासाठी वर हात केला आणि लोकांना सांगितलं. उभारीला हात उभारीला हात जगीदान वेले मात, जगीदान वेले मात, जगीदान वेले उभारीला हात. हात उभारीला, वर हात केला आणि जगी दानवली मात. कारण 1-2 तालुक्यात ही गोष्ट सांगायची नव्हती महाराजांना, तर पूर्ण जगात ज्ञात करून द्यायची होती. मोठा उंच कंठाने उंच हात करून सर्व लोकांना सांगितलं आहे का हो. अहो तुम्हाला वाटत होतं ना भक्ती अवघड आहे, देवाची प्राप्ती होणार नाही, तो निर्गुण आहे, पण आता सगुण झालाय, भक्तीनं प्राप्त होतोय म्हणून वरती हात केला. हा आपल्या अभंगातलं पहिलं चरण आहे. उभारीला हात जगे जाणवली मात. सर्व जगाला ही मात म्हणजे गोष्ट जाणवली म्हणजे ज्ञात करून दिली. पण कशी? उभारीला हात, हात वरती करून उंच करून ज्ञात करून दिली. तेव्हा तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं की तुम्ही वरती हात करून जगाला ही गोष्ट जाणवून देता, पण गोष्ट तरी काय आहे? कारण पहिल्या चरणात नेमकी गोष्ट कोणती ती सांगितली नाही, फक्त एवढंच आहे, वरती हात करून जगाला जाणून दिलं, वरती उंच हात करून सर्वांना माहिती करून दिली. पण नेमकं काय माहिती करून दिलं? तर तुकाराम महाराज म्हटले, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले आल्या या जगा होय धनी, आल्या या जगा होय धनी, आल्या या जगा होय धनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, होय धनी, होय धनी, आल्या या जगा होय धनी, देव बैसले सिंहासनी. विठ्ठल अभंगाच्या दुसऱ्या चरणापर्यंत आपण येऊन पोहोचलो की तुकोबाराय सांगतायत की पहिल्या चरणामध्ये फक्त उंच हात करून एक महत्वाची गोष्ट सर्वांना ज्ञात करून दिली, इथपर्यंत आपण आलो. पण जी नेमकी गोष्ट आहे ती गोष्ट मात्र दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतायत. नेमकं सांगितलं काय हा महत्वाचा भाग आहे. खूप खूप बोलले, पण नेमकं काय बोलले
हे जसं ऐकणाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होते की नेमके कुठले मुद्दे त्यांनी मांडले आणि ते आपल्या गरजेचे किती होते, हा महत्वाचा भाग आहे. तसं तुकाराम महाराजांनी जगाला वरती हात करून सांगितलं, पण जे सांगितलं ते नेमकं काय आणि जे सांगितलं त्याच्याशी आपल्या जीवनाचा संबंध काय. कारण प्रत्येक वेळेला माणूस आपला संबंध गवशीत असतो, त्याच्यात आपल्यासाठी काही आहे का, आपला काही त्यात संबंध आहे का, हा तर ठीक आहे, नाहीतर विनाकारणच असेल, महत्वाचं असेल पण आपल्या संबंधातलं नसेल. अगदी व्यवहारातलं उदाहरण डोळ्या पुढे घ्या. माणसं मेल्यावर माणसं रडतात का आपल्या संबंधातला मेला तर रडतात? आपल्या संबंधातला मेला तर माणसं रडतायत. नाही तर या दुर्घटना तर रोजच आपण वर्तमानपत्रातून ऐकतो. एसटीचा ऍक्सिडेंट झाला, या एसटीतील 60 त्या एसटीतील 65 125 प्रवासी जागीच ठार झाले. ही बातमी वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावरच मोठ्या टाईप मध्ये हेडिंग आपण वाचत असतो. आणि दुसरा मित्र पळत येतो, तो म्हणतो का हो, म्हणले काय तुम्ही काय वर्तमानपत्रात बातमी वाचली का? म्हटले वाचली. काय? म्हणजे देवी घाटात एसटीचा ऍक्सिडेंट होऊन 125 प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले. म्हणजे आम्ही खुशाल चहा पिताय तुम्ही? हा म्हणे माझा त्याच्याशी काय संबंध आहे, त्यांचे ते मेले, आपला काय संबंध त्याच्या? तो सांगणारा म्हणत होता मी त्यासाठीच आलोय. म्हणले काय? त्या मरणारामध्ये तुमच्या सासूबाई देखील आहेत. असं मग माझ्या हातातली कब्बशी सटकली. का? माझा कोणीतरी मेलाय हा संबंध, यापूर्वी मेले माझा संबंध नाही, हा जसा फरक आहे हा कळला असेल तुम्हाला. तसं या ठिकाणी तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आणि माझ्याशी संबंधित काय सांगितलं, मला काय गरज आहे त्यातली, असा प्रश्न जेव्हा लोकांनी विचारला तेव्हा तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतायत, देव बैसले सिंहासनी, देव सिंहासनावर बसले, स्थानापन्न झाले, सिंहासनारूढ झाले, इथपर्यंत ठीक आहे. पण देव सिंहासनावर बसले त्याच्यात माझा काही संबंध नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. निर्गुणाचा सगुण झाला, आकारयुक्त झाला, पंढरपुरात आला, विटेवरती उभा राहिला, सिंहासनावर उभा राहिला, इथपर्यंत ठीक आहे. पण माझा काय संबंध असं जेव्हा विचारलं तेव्हा उत्तरार्धात तुकोबाराय सांगताय, आल्या याचका होय धनी, हा प्रत्येक व्यक्तीचा संबंध आहे. आल्या याचका, जो याचक म्हणून देवाकडे दर्शनार्थी येईल, हो, त्याची धनी म्हणजे इच्छा, होय म्हणजे पूर्ण. बस, जो त्याच्याकडे याचक म्हणून येईल, भक्ती करेल, अन्यथा शरणम नास्ते त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. ज्या ज्या अपेक्षेनं जो जो देवाकडे येईल त्या त्या अपेक्षा तो पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात हे त्यांच्याकडून अगोदरच आम्ही कबूल करून घेतलंय. पुंडलिकरायांचा असा अभंग आहे, पुंडलिकरायांचं वर्णन करणारा तुकोबारायांचा. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून पुंडलिके दिधलावर, पुंडलिके दिधलावर करुणा करे विठ्ठले. पुंडलिकरायांना वर दिला देवानी आणि पुंडलिकरायांनी देवाकडून कबूल करून घेतलं. मूढ असतील, पापी असतील, पण तुझ्या दर्शनाला येतील, या सर्वांचा उद्धार कर, दर्शनी हेळा मात्रे तया होय मुक्ती, असं देवाकडून कबूल करून घेतलं. आणि देवाने आश्वासन दिलं, सांगितलं ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी आजपासून ही सर्व कामगिरी पार पाडेल, काय हरकत नाही. आणि मग ही गोष्ट तुकोबारा लोकांना सांगतायत, देव वैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी. जो जो कोणी देवाकडे येईल, जी जी इच्छा धरून येईल ती ती इच्छा पूर्ण करतो. आता मी मगाशी सांगितलं होतं, तुम्ही म्हणाल का हो व्यवहारिक इच्छा पूर्ण करतो का तुमचा देव? हो. म्हणले आमचं लग्न होत नाही. मग देवाला जर विचारलं आमचं लग्न होईल का, तर जरा भागवतात या, भगवान परमात्मा तुमचं लग्न होईल अशी व्यवस्था करतोय म्हणण्यापेक्षाही जरा पुढे जाऊन बोलतोय मी, तुमची जर खरीच भक्ती असेल तर तो स्वतः तुमची पत्नी होतो, इथपर्यंत भगवान परमात्म्याचं भक्ती लीलेमध्ये वर्णन केलेलं आहे. अर्जुनाने फक्त इच्छा केली मनात, पण अर्जुनाची भक्ती होती तशी म्हणून मात्र हे लक्षात ठेवा, नाही तर उद्या तुम्ही पत्र पाठवाल. त्याच एका बाजूने आपलं काय कर्तव्य, आपली जबाबदारी ही आपण पार पाडली पाहिजे ना, मग समोरच्यावरती जबाबदारी निर्माण होते, त्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे. तसं पहिल्यांदा तुम्ही काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे. अर्जुनाने मनात आणलं, या काम्यक वनामध्ये फिरण्याकरता गेला असता, इथं सुभद्रा असती तर बरं झालं असतं, फक्त मनात आणलं. भगवंताला कळलं, देवाला सांगावं लागतं का? तुलसीदास स्वामींनी रामायणात वर्णन केलेलं आहे, बिनु पद चलही सुनही बिनु काना, करही न करम कर विधिनाना. बिनु पद चलही सुनही बिनु काना, त्याला सांगावं लागत नाही कुठं काय चाललंय, कोण काय करतोय, ते त्याला डेली रिपोर्ट आहे. न सांगता तिथं जाऊन ते रिपोर्ट पडतायत आपले, आपण कोण काय करतोय ते. देवाला कळलं, अर्जुन सुभद्रेची प्रतीक्षा करीत आहेत. देव सुभद्रा बनले आणि अर्जुनाच्या समोर जाऊन उभे राहिले. तुम्ही जर देवाची भक्ती केली तर तुमच्या लग्नापेक्षाही तुमची पत्नी होण्याची जबाबदारी देवाची आहे. आल्या याचका, तुम्ही म्हणाला मला मुलगा होत नाही, हो, मुलगा देतो म्हणण्यापेक्षाही तुमची भक्ती असेल तर तो स्वतः तुमचा मुलगा होतो. भागवताच्या एकादश स्कंदात आपल्याला माहिती, श्रीमद भागवत वाचलत असेल तुम्ही, वसुदेवानी देवाची आराधना केली, सांगितलं तुझ्यासारखा मला मुलगा असावा.
भगवंत म्हटले माझ्यासारखा जगात दुसरा कोणीच नाही, मीच आहे. एक मेवा द्वितीय ब्रह्मण हे नानास्ति किंचन. माझ्यासारखा दुसरा कोण नाही, मीच आहे. मग माझ्यासारखा पाहिजे ना, मग मीच तुमचा मुलगा होतो. भगवान स्वतः वसुदेव देवकीचा मुलगा झाला. असं वसुदेव कृष्णाकडे बोट करून नारदाला सांगतायत, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मदन संगी ब्रह्मज्ञान, तो माझा पुत्र श्रीकृष्ण आहे. आता तो आणि हा ही दोन्ही दर्शक सर्व माहित, पण एक दूरदर्शक एक संबंधी दर्शक आहे, ज्यात एवढं ते प्रतिविज्ञा प्रत्यक्ष ज्ञानाची प्रतीती येते. तो हा असं म्हणण्यामध्ये, यापूर्वी मी ज्याची आराधना केली तो आता पुत्र म्हणून वावरतोय. तो हा माझा पुत्र, हा माझा पुत्र कृष्ण आहे ना, तो पूर्वी देवच, पण मी आराधना केली, आता तो माझा पुत्र म्हणून वावरतोय. ठीक आहे, म्हणजे देव पुत्र देतो म्हणण्यापेक्षा तो स्वतः तुमचा पुत्र होतो, पण तशी भक्ती असावी. चला त्याच्या पुढे तुम्ही म्हणाला आम्हाला लॉटरीचा नंबर पाहिजे, तुमच्या देवाकडे गेलं तर मिळेल का? लागेल. हो, लॉटरीचा नंबर किती अल्प स्वरूपात आहे. कशावरून? देवाकडे लॉटरीचा नंबर म्हणण्यापेक्षा सुदाम देवानी धनाची मागणी केली. सुदाम देवाला काय दिलं देवानी? सुदाम देवाला पोहे दिले देवाने. चांगलं ऐकताय तुम्ही, उत्तर हे सांगितले. ते पैकीला पैकी मार्क मिळतील तुम्हाला. सुदाम देवाला देवानी काय दिला असा प्रश्न आहे आपला. तर पोहे दिले नव्हे, सुदाम देवानी देवाला पोहे दिले, पण देवानी सुदाम देवाला काय दिलं? सुदामा ब्राह्मण दुःखे दरी दे पिडला, मुष्टी पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला. पण शुद्ध भाव देखो या गाव सोनियाचा दिलागा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सुदाम देवानी याचना केली. याचना केली म्हणजे पत्नीचा आग्रह होता की तुम्ही नेहमी बऱ्याच मोठ्या मोठ्यांच्या गोष्टी करता. माझा मित्र कृष्ण द्वारकेचा राजा आहे, माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, आणि तुम्हाला ज्वारीच्या भाकरीचा कण मिळत नाही, 2-2 दिवस उपवास करावा लागतो. जाणं तुमच्या श्रीमंत मित्राकडे. साध्या साध्या श्रीमंताचे मित्र गरीब राहत नाहीत, आणि तुम्ही देवाचे मित्र असून अजून दरिद्री, जाणं त्यांच्याकडे काही मागा ना. पण सुदाम देवानी नीती सांगितली आपल्या पत्नीला. तुला माहितीये का? म्हणले काय? आपत्ती काले मित्रस्य नगच्छत गृहम उत्तमम. हो, आपत्ती कालामध्ये आपल्या मित्राच्या घरी जाऊ नये का? अशान ज्या येते त्याच्याकडे जर गेलं तर सवित्तम हारेत देवी. आपल्याकडे असणारे जे प्रेम आहे ते प्रेम याचना केल्याने संपतं. पण पत्नीने आग्रह धरला, शेवटी गेले सुदामदेव. पत्नीची इच्छा म्हणून मागणी केली म्हणण्यापेक्षा देवाला कळलं, आणि देवाने सोन्याची नगरी दिली. लक्षात आलं आपल्या? म्हणजे देव लॉटरीचा नंबर सांगतो म्हणण्यापेक्षा सुवर्णाची नगरी करून देतोय. पण त्या पद्धतीने आपण भक्ती केली पाहिजे. मग आल्या याचका होय धनी, जो जो देवाकडे जे मागण्या करता जाईल त्या सर्वांची इच्छा तो पूर्ण करतो. आता आपला सगळ्याशी संबंध झाला देवाचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ही गोष्ट आम्ही वर हात करून सांगितली. देव वैसरे सिंहासनी आल्या याचका होय धनी इथपर्यंत. पण आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल पुंडलिक राया करता देव पंढरपुरात विटेवर उभा राहिला, मग आमच्या इच्छा पूर्ण होतील का? तुकाराम महाराज म्हटले, एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे उगवी बहुतान दे कोडे, उगवी बहुतान दे कोडे, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. तुकाराम महाराजांना ही गोष्ट सांगायची आहे. पुंडलिकाच्या भावार्था हे बरोबर आहे. पुंडलिक रायण करता आला, हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी, वाळवंटी संत सभा देव का हो विटेवरी उभा, असं वर्णन आहे. देव आला पुंडलिक रायण करता इथपर्यंत ठीक आहे, पण पुंडलिक रायापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो विश्वा करता राहिला. यासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत काही उदाहरणं सांगितली, फार सुंदर महत्वाची उदाहरणं आहेत. वासरा करता गाय दूध देते का वासरा पुरतीच देते? आता तर कोणी उत्तर देईल आहे की लक्षात येत असेल तर. वासरा करता देते, वासरा शिवाय देत नाही हे बरोबर आहे, पण वासरा पुरती मर्यादित देते का? वासराला किती लागतं? वासरू सोडल्याशिवाय गाय दूध देत नाही हे बरोबर आहे. एखादा माणूस म्हणू लागला, सोडवण करायला मी, चारापण करायला, शिंपण करायला पैसे द्यायला मी, मालक मी, वासरू दूध प्यायला हे वासरू कशा करता? आज वासरू सोडायचं नाही, डायरेक्ट गाय वाया वासरू. वासराच्या तर्फे जायचं नाही गायकडे, डायरेक्ट गायकडे. डायरेक्ट गायकडे गेला वासरा वाचून तर गाय दूध नाही देणार, पण काहीतरी देणार. काय देणार हे कळलं सुद्धा तुम्हाला? लादेचा फटका मारणार ठेवून मारली लाद, तसं पार दात पडले, चष्मा फुटला, दुधाची बादली एकीकडे. लोक आले, काओ काओ काय झालं? तो म्हणला काय नाही, प्रयोग केला. प्रयोग म्हणजे कसला? वासरा वाचून गाय दूध देते की देत नाही हा प्रयोग केला. पण वेड्या प्रयोगा खातर डोकं फुटलं ना. हा म्हणे डोकं फुटलं तर फुटो, पण संशय मिटो. डोकं फुटे ना का, पण संशय मिटला. वासराशिवाय काय दूध देत नाही. हो नक्की झालं. वत्साते ओरसे दुभते होय घरोद्देशे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताय, वासराशिवाय काय दूध देत नाही, पण वासरा करता देते का वासरा पुरती देते?
वासराच्या निमित्ताने चहाचा प्रश्न सुटतो, डेअरीचं भागतं. निमित्त वासराचं आहे, निमित्त करो निवत्सा. ते वासराला निमित्त करते गाय आणि दूध देते. वासराच्या निमित्ताने सगळ्यांचं भागतं, हा जसा प्रश्न आहे. एक दुसरा प्रश्न, सूर्य अनन्य कमळा करता उदयमान होतो, पण कमळापुरता मर्यादित प्रकाश देतो का? ना अनन्य गती कमळा. सूर्य उदय जे वेळोवेळा सूर्य उदय जे, सूर्याचा उदय वेळोवेळी होतो. कशा करता? अनन्य कमळा करता. ते कमळ सूर्य निर्माण झाल्याशिवाय, प्रगट झाल्याशिवाय ते विकसित होत नाही. जेव्हा सूर्य उदय होईल तेव्हा ते विकसित होतं. त्यांच्याकरता सूर्य उदय होतो, पण सूर्य कमळापुरता मर्यादित नाही, त्रैलोक्या इतका प्रकाश त्याचा फाकतो. 2 उदाहरणं कळली. तिसरं उदाहरण असं आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बहुत काय बोलो पैगा एका गौतमाची गंगा, याला समजता काय जगा ओहळ झाली. फार बोलण्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे तर कळेल तुम्हाला. एका गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या केली. गोहत्येच्या पातक निवृत्तीसाठी गंगा प्रगट केली तिथे नाशिक क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरी पर्वतातून. ठीक आहे, मग गौतमा करता गंगा आली इथपर्यंत ठीक आहे, पण ती गंगा गौतमापुरती मर्यादित राहिली का आजही पापताप निवृत्त करते आपले? हा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येरा समजता काय जगा ओहो झाली. एका गौतमाच्या तपश्चर्याने गंगा प्रगट झाली आमच्या मृत्यू लोकात, विशेष करून महाराष्ट्रात. पण ती गंगा एका गौतमापुरती राहिली नाही, तर आज लाखो कोट्या अब्जावधी लोकांच्या आणि पापाचं हरण करण्याकरता ती अव्याहतपणे अशी वाहते, समुद्राकडे जाते. हे जसं हे 3 प्रकारची उदाहरणं झाली. अशी 4थं उदाहरण सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली, पण अर्जुनापुरती सांगितली का? असं कोणी म्हणतं का? हो चलो काय तुम्ही अर्जुन आहेत का? नाही, मग चला तुमचा अधिकार नाही, असं आहे का? मा मी पार्थ विभाषिते विषु पापयोन स्त्री वैशास्त्रा स्थिती आणि परांगते. अर्जुनाचं निमित्त केलं तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे ओझे फेडिले. म्हणजे जगा करता अर्जुना पुरती नाही, अर्जुना करताय पण जगापुरती गीता आहे. तसं एका पुंडलिक राया करता भगवान परमात्मा वैकुंठातून आले, पण एका पुंडलिक राया करता राहिले नाही, तर आजही जे जे दर्शन घेतील त्यांचा उद्धार तो करत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. एकाच्या कैवाडे म्हणजे इच्छा, एकाच्या हे संख्यावाचक पद आहे. एकाच्या निमित्ताने सगळ्यांचं कोड नाम इच्छा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोय तो. असा देवाचा सिंहासनावर बसलाय, तुम्ही त्याचं दर्शन घ्या. आल्या याचका होय धने. आणि ही गोष्ट तुकोबाराय म्हणतात, मी का सांगितली तर ती माझ्यावर जबाबदारीच आहे. दोहे ठाये तुका नाही पडो देत चुका. दोन्ही ठिकाणी तुकोबारांतात माझी चूक झाली नाही. जगाचं गारहाणं देवाजवळ आणि देवाचा निरोप जगापर्यंत, या दोन्ही बाजू क्लिअर पद्धतीने अशा हाताळल्या महाराजांनी, कोणतीच प्रकारची चूक झाली नाही. तेव्हा हीच गोष्ट तुकोबारा या अभंगात सांगतायत. देव वैसरे सिंहासनी आल्या याचका होय धने. अभंगाचा विस्तृत भावार झाला, वेळही संपला. विठोबा रखुमाई म्हणा की 2 मिनिटात आटोपलं समजा. विठोबा रखुमाई त्या वास्तूत आपल्याला सर्व बाजूने विकास होण्याच्या आणि सुविधा प्राप्त हो, योजना त्याप्रमाणे राबवू. एक आणि भगवंत या सिंहासनारूढ झाल्यानंतर आपण सर्वांनी दर्शन घ्यावं आणि आपले सुख दुःख देवाने निवृत्त करावीत आणि आपल्या जीवनात कृतार्थता लाभावी, ही सदिच्छा आजच्या शुभ प्रसंगी व्यक्त करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली यानंतरचे काय कार्यक्रम असतील त्याप्रमाणे कार्यकर्ते सूचना देतील. तोपर्यंत आपण शांत बसावं. सेवा आटोपलेली आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. दर्शन घेऊन जातात, बरोबर आहे ना? बरोबर आहे. पूर्वी गादी होती, आता टेबल आलं, त्यामुळे जोड्याच्या तगड्या टेबलावर आल्या. माझं चुकलं का? बरोबर आहे. पूर्वी कशी होती?